जोग महाराज तरी सकळ धर्माचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, लावण्य रत्न भांडार शारदेचे. भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. भगवान श्री ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीचा प्रारंभ करत असताना ज्ञानेश्वरीची प्रस्तावना करत असताना महाभारताचं वर्णन करतात. कारण महाभारताच्या शांती पर्वामध्ये श्रीमद भगवद्गीता आलेली आहे आणि या श्रीमद भगवद्गीतेवरच ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. किंबहुना गीतेचा जो काही संवाद आहे तो संवाद महाभारतात आलेला संवाद आहे. म्हणून मूळ कथा कुठून सुरू झालेली आहे याची प्रस्तावना करत असताना पहिल्या अध्यायामध्ये महाभारताचं वर्णन करणं आवश्यक आहे. कारण संपूर्ण गीता जी आहे ती महाभारतामध्ये आलेली आहे. गीतेचं वर्णन करताना ज्ञानोबांनी वर्णन केले, आता भारत कमळ पराग, जो गीताख्यू प्रसंग, जो संवादला श्रीरंग अर्जुनेशी. भारत कमळ पराग म्हणजे महाभारत एक प्रकारचं कोणी कमळ आहे आणि त्या कमळावर असलेली त्या कमळाचा पराग म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. म्हणून श्रीमद भगवद्गीता समजून घेण्याच्या अगोदर ची जी काही पार्श्वभूमी आहे, गीता का निर्माण झाली, कुठे निर्माण झाली, कशी निर्माण झाली हे सांगत असताना ज्ञानोबारायांनी पहिलं महाभारत सांगितलं, म्हणजे महाभारताचं महत्त्व सांगितलं. महाभारताचं महत्त्व सांगताना ज्ञानोबाराय म्हणतात, ना तरी सकळ धर्माचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, लावण्य रत्न भांडार शारदेचे. महाभारत म्हणजे सर्व धर्माचं माहेर आहे. धर्म शब्दाचा अर्थ आपण अनेक ठिकाणी पाहिलेला आहे. कशाला म्हणतात धर्म? धारणा धर्ममित्याहो धर्मो धारयते प्रजाहा. ज्याच्यामुळे या सगळ्या प्रजेची, जगाची धारणा होते त्याला धर्म असं म्हटलेलं आहे. मनुष्याचं जीवन चांगलं चालण्याकरता शास्त्राने जे नियम सांगितलेले आहेत त्याला धर्म असं म्हणतात. माणसाचं ऐहिक कल्याण करून, पारलौकिक कल्याण करून, आत्यंतिक कल्याण करून देणारा जो असतो त्याला धर्म असं म्हटलेलं आहे. आणि हा धर्म जिथे प्रतिपादन केलेला आहे, धर्माचं जे उगमस्थान आहे, धर्माचं जे मूळ स्थान आहे, ते धर्माचं स्थान म्हणजे माहेर आहे. म्हणून ना तरी सकळ धर्माचे माहेर. अनेक प्रकारचे धर्म सांगितलेले आहेत. प्रवृत्ती लक्षण धर्म आहेत, निवृत्ती लक्षण धर्म आहेत. प्रवृत्ती लक्षण धर्मामध्ये वर्ण धर्म आहेत, आश्रम धर्म आहेत, व्यक्ती धर्म आहेत, देश काल आदीचे धर्म सांगितले. सगळे धर्म सांगितलेले आहेत. प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वधर्माचं वर्णन हे 3ऱ्या वगैरे अध्यायात खूप केलेलं आहे. स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला, जैसा दीपासहे हारपला प्रकाशूज आहे. आपापल्या वाट्याला आलेलं कर्म माणसाने केलं पाहिजे, त्यालाच धर्म असं म्हटलंय. आणि मग प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे, वर्णानुसार धर्म वेगळा आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र
प्रत्येकाचे धर्म महाभारतात सांगितले. आश्रमाचे धर्म आहेत ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी. हे आश्रमाचे धर्म सांगितलेत. ब्रह्मचारी असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, आश्रमी विचार षटकर्मी, वानप्रस्थी तरी संयोगी वियोग, संन्यास तो त्याग संकल्पाचा. आणि या सगळ्या धर्माचं वर्णन जर आपल्याला पाहायचं असेल, सामान्य मनुष्याला त्या ठिकाणी धर्म कळत नाही. असं म्हटलंय, धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम महाजनो येन गतस्स पंथा. महाभारतामध्येच यक्ष प्रश्न नावाचं प्रकरण आलेलं आहे. यक्षाने धर्मराजाला 100 प्रश्न विचारलेले. त्याच्यात एक प्रश्न विचारलाय, माणसाने नेमकं जायचं कोणाच्या मागे? कारण श्रुतया विभिन्ना स्मृतया विभिन्ना, तर्को प्रतिष्ठा श्रुतया विभिन्ना, नैको ऋषी तस्य वच प्रमाणम. अनेक श्रुतीमध्ये अनेक मतांचं प्रतिपादन केलेलं आहे. शास्त्र वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात. काही शास्त्र म्हणतात सकाळी संध्या करावी, काही म्हणतात संध्याकाळी संध्या करावी. नेमका धर्म काय अधर्म काय माणसाला कळत नाही. तुमचं आमचं जाऊ द्या. किम कर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मोहिता. ज्ञानोबाराय म्हणतात, येथे मोहिले गा क्रांतदर्शी. एवढे मोठे भीष्माचार्य, धर्माचा निर्णय त्यांना करता आला नाही. द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना नेमकं काय करावं कळलं नाही. लक्षात ठेवा, युद्ध सुरू झाल्यानंतर पांडवांच्या बाजूने जायचं का कौरवांच्या बाजूने जायचं कळलं नाही. नवे नवे भगवान परमात्म्याने धर्मराजालाच खोटं बोलायला लावलं. आपण काल पाहून आलो. खरा धर्म काय आहे? ज्याच्यामध्ये सगळ्या जगाचं हित असतं, आत्यंतिक कल्याण असतं, तो खरा धर्म. म्हणून धर्माचा विचार भगवान परमात्म्याने व्यास महर्षींनी अनेक कथांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितला. मग आश्रम धर्म असतील, वर्ण धर्म असतील, व्यक्ती धर्म असेल, देश कालादी धर्म असेल, विशिष्ट देशात गेल्यानंतर कोणत्या धर्माचं आचरण करायचं, विशिष्ट कालावधीमध्ये आपण कोणत्या धर्माचं आचरण करायचं, राजाने कसं वागायचं, प्रजेने कसं वागायचं, गुरूंचा धर्म काय, विद्यार्थ्याचा धर्म काय, पत्नीचा धर्म काय, पतीचा धर्म काय, या सगळ्या धर्माचं विवेचन वेगवेगळ्या कथेंच्या माध्यमामधून आपल्याला जर पाहायचं असेल तर ते महाभारतामध्ये पाहता येतं. म्हणून महाभारताला म्हटलंय सकळ धर्माचे माहेर. सगळे धर्म याच्यात आलेले आहेत. काही सामान्य धर्म असतात, काही विशेष धर्म आहेत, आणि एक मात्र परमधर्म सांगितलेला आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये त्याने आपापल्या वाट्याला आलेलं कर्म करायचं आहे, सामान्य धर्म त्याला म्हणतात. काही विशेष धर्म सांगितले. आता जे मी सांगितलं हे सगळे विशेष धर्म आहेत. सामान्य धर्म कोणते आहेत? दया, क्षमा, शांती, सर्वांच्या करता धर्म आहेत. परंतु भगवंताने गीतेमध्ये सांगितले, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. एक परमधर्म सांगितलाय. परमधर्म म्हणजे काय? सगळ्यांनी भगवान परमात्म्याचं भजन करणं. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांती स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. म्हणून भगवान परमात्म्याला शरण जाणं हा परमधर्म सांगितला. म्हणून निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा, भुक्तिमुक्तीचा संगडा हा भवसिंधू तारक. महाभारतामध्ये
युधिष्ठिर महाराजांनीच भीष्माचार्यांना विचारलं, को धर्म सर्व धर्मानाम भवतः परमो मता. सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ धर्म कोणता आहे मला तुम्ही सांगा म्हटल्यानंतर मग भीष्माचार्यांनी युधिष्ठिर महाराजांना विष्णू सहस्रनामाचा उपदेश केलेला आहे. म्हणजे मोक्ष धर्माचं सुद्धा वर्णन आहे. प्रत्येकाने आपापल्या वाट्याला आलेलं कर्म केलंच पाहिजे, पण हे करत असताना आपण जर महाभारतामध्ये पाहिलं तर सर्वांनी परत भगवंताची भक्ती सुद्धा केलेली आहे. कोणती आपल्या वाट्याला आलेलं काम करते, आपल्या मुलांचं संगोपन करते, त्यांना संस्कार देते, पण एका बाजूला पाहिलं तर ती भगवंताची भक्त सुद्धा आहे. द्रौपदीला 5 पती असले तरी ती 5 पतीची पत्नी असून सर्व काही व्यवहार सांभाळते, सर्व काही करते, परंतु पुन्हा भगवान परमात्म्याची भक्ती सुद्धा हे सगळं करताना कशी करायची हे सगळं दाखवते. भीष्माचार्य जरी त्या ठिकाणी कौरवांच्या बाजूने असले तरी सुद्धा प्रारब्धानुसार ते कौरवांच्या बाजूने राहिलेले आहेत, पण तरी सुद्धा भीष्माचार्यांना भेटण्याकरता नंतर शरपंजरी पडल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा गेलेले आहेत. आणि भीष्माचार्यांनी शरपंजरी पडलेले असताना सुद्धा भगवंताची सुंदर अशी स्तुती केलेली. त्याला भीष्मस्तवराज असं म्हटलंय. इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभुम्नी. माझी जी काही मती आहे ती मी तुम्हाला समर्पित करतो देवा. मी जरी त्या ठिकाणी कौरवांच्या बाजूने होतो, मी जरी तिकडे माझ्या प्रारब्धानुसार राहिलो तरी देवा तुमचं सगळं नामस्मरण केलंय, तुमचं चिंतन केलंय. म्हणून परमधर्माचं आचरण कसं करायचं सगळ्यांनी ते आपापल्या याच्यातून दाखवून दिलं, आचारातून आपल्याला दाखवून दिलं. सुभद्रेने दाखवून दिलं, अर्जुन महाराजांनी दाखवून दिलं, सगळ्या पांडवांनी आपल्याला परमधर्माचं आचरण करून दाखवलेलं आहे. म्हणून मोक्ष धर्मही याच्यात सांगितलेला आहे, प्रवृत्ती धर्मही सांगितलेला आहे. निवृत्ती धर्माचं आचरण कसं करायचं, निवृत्ती धर्मामध्ये ज्ञान आहे, वैराग्य आहे, भक्ती आहे, या सगळ्यांचं विवरण वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून महाभारतामध्ये सांगितलेलं असल्यामुळे शब्द वापरले ज्ञानोबारायांनी, ना तरी सकळ धर्माचे माहेर. सगळ्या धर्माचं हे माहेर आहे आणि सज्जनांचे जिव्हार. म्हणून सगळ्या धर्माचं जन्मस्थान असल्यामुळे, उत्पत्ती स्थान असल्यामुळे सगळ्या सज्जनांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सज्जनांचा जीव की प्राण ही महाभारत कथा झालेली आहे. जेवढे जेवढे सज्जन लोक झाले त्यांनी महाभारताचा पुढे आश्रय केलाय. महाभारताची रचना झाल्यानंतर अनेक ऋषीमुनींनी या महाभारताचं गायन केलेलं आहे. देवर्षी नारद या महाभारताचं गायन त्या ठिकाणी स्वर्गलोकामध्ये करतात असं वर्णन केलंय. देवलोकात करतात. देवल नावाचे ऋषी पितृलोकामध्ये महाभारत सांगतात. शुकाचार्य सुद्धा गंधर्व लोकामध्ये या महाभारताची कथा सांगतात. म्हणजे काय, सगळ्या सज्जनांना हे जीव की प्राण वाटतं. सगळ्या साधू संतांनी सुद्धा महाभारताचं वर्णन पुढे केलेलं आहे. ज्ञानोबाराय पहिल्याच हरिपाठाच्या अभंगात म्हणतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. हे पटवून देत असताना ज्ञानेश्वर महाराज शेवटी सांगतात, हे मी तुम्हाला माझ्या मताने सांगत नाही, याला प्रमाण सांगतो. ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुना. हे व्यासाच्या खुना आहेत. म्हणजे व्यासाने हे सगळं सांगून ठेवलंय. काय सांगून ठेवलंय व्यासाने? द्वारकेचा राणा. भगवान परमात्मा कुठं होते? पांडवांच्या घरी होते. कशामुळे होते? देवाचे द्वारी उभा क्षणभरी, किंवा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणून सगळ्याच साधू संतांनी महाभारताचं वर्णन केलेलं आहे. तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये अनेक अभंगात महाभारतातले प्रसंग सांगितलेले आहेत. एकनाथ महाराजांनी त्यांच्या अभंग गाथेमध्ये पाहिलं, एकनाथी भागवतात पाहिलं तर अनेक ठिकाणी महाभारताचं वर्णन केलेलं आहे. जेवढे काही कवी होऊन गेले,
त्या कवींनी जेवढी काही काव्य लिहिलेली आहेत त्या सगळ्या काव्याला आधार जर कोणता असेल तर महाभारत आहे. म्हणून सज्जनांचे जिव्हार, सगळ्या सज्जनांना आवडतं असं हे महाभारत आहे. सगळ्या सज्जनांनी या महाभारताचा अंगीकार केलेला आहे. अगदी अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं, मोठ्या मोठ्या लोकांनी महाभारताचा अभ्यास केलेला आहे. लोकमान्य टिळक असतील, जेवढे काही समाजसुधारक होऊन गेले असतील, किंबहुना आजही समाजव्यवस्था चांगली राहिली पाहिजे याच्याकरता लोक कशाकडे पाहतात, आधार कशाचा पाहतात, महाभारतामध्ये पाहतात. म्हणून ना तरी सकळ धर्माचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, लावण्य रत्न भांडार शारदेचे. सरस्वतीच्या सौंदर्यरूप रत्नांचा खजिना म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, हे महाभारत आहे. लावण्य रत्न भांडार शारदेचे, शारदेचे म्हणजे सरस्वतीचे. सरस्वती जी आहे, आपण पाहून आलो कशाची देवता सांगितली. ज्ञानोबारायांनी सरस्वतीचं वंदन करत असताना आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, से श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिया म्हटले. म्हणजे ती देवता आहे अभिनव वाग्विलासिनी, ज्याला अभिनव वाग्विलास पाहिजे असेल, म्हणजे वाणी नित्य नूतन वाणी ज्याला प्राप्त करून घ्यायची असेल त्याची देवता म्हणजे सरस्वती आहे. चातुर्य अर्थ आणि कला यांची ती कामिनी म्हणजे देवता आहे. वाङ्मयामध्ये जर चातुर्य पाहिजे असेल, वाङ्मयामध्ये जर कला पाहिजे असेल, वाङ्मयामध्ये जर अर्थ यावं वाटत असेल, नित्य नवं वाङ्मय आपल्या हातून मुखातून यावं वाटत असेल तर शारदेची कृपा पाहिजे. कालिदास महाराजांच्या बाबतीत असं म्हणतात, कालिदास हे पहिल्यांदा त्या ठिकाणी खूप मंदमती होते. कालिदासांची कथा सांगितली जाते. मंदमती असलेले कालिदास होते. काही त्यांना येत नव्हतं, म्हणजे अजिबात बुद्धी चालत नव्हती. रस्त्याने जात असताना एक कोणीतरी विद्वान चाललेले होते आणि कालिदास झाड तोडत होते आणि ज्या फांदीला तोडत होते त्या फांदीवर बसून ती फांदी तोडत होते. म्हणजे फांदी तोडत होते त्याच्या विरुद्ध बाजूला बसलेले होते. फांदी तुटल्यानंतर ते खाली पडणार होते. सज्जन माणसाने सांगितलं, अरे बाबा तू फांदी तोडतोयस, पण तुला एवढी सुद्धा अक्कल नाही, जी फांदी तोडतोय तिच्यावर तू बसलाय. ते म्हणले, हे तुम्हाला कोणत्या शास्त्रातून कळलं? ते म्हणले, अरे शास्त्रातून कशाला खायला पाहिजे, हे तर सामान्य विचार आहे. असे असणारे मंद बुद्धी त्या ठिकाणी कालिदास होते असं म्हणतात. कालिदासांचं जगा कोणाचं तरी चरित्र असंच आहे, मला तर ते नक्की आठवत नाही. कोणते तरी राजा होते आणि त्या राजाची कन्या अशी होती, ती फार हुशार होती, विद्वान होती. आणि ती कन्या जी आहे इतकी विद्वान होती, विवाह होत असताना, लग्न करत असताना ज्या वराबरोबर लग्न करायचं आहे ती म्हणायची, पहिल्यांदा मला तू शास्त्रात हरवून दाखव आणि मग मी तुझ्याशी लग्न करीन. अनेक लोक आले त्यांना ते हरवून टाकायचे. कोणाबरोबरच तिचा विवाह जमत नव्हता, इतकी ती हुशार होती. आणि अशी असणारी राजाची कन्या, त्यांनी त्या ठिकाणी त्या राजकन्येने जेवढे काही विद्वान असतील राजाच्या दरबारात त्या सगळ्यांचा अपमान करायचे. सगळे विद्वान तिच्यावर रागवले आणि म्हटले, आता हिचा विवाह अशा माणसाशी करायचा की ज्याला काहीच कळत नाही, मंदबुद्धी. आणि त्यांना हा मंदबुद्धी कालिदास दिसला विद्वानांना. मग त्या विद्वान गुरुनी काय केलं, म्हटले आता हिचा विवाह बरोबर याच्याबरोबर करायचा. म्हणून त्या कन्येला त्या ठिकाणी सांगितलं, आमचा जो विद्वान आहे तुझ्याबरोबर विद्वान विद्ये हे करायला येणार आहे, त्याच्याशी तू चर्चा करत असताना, वाद करत असताना सांकेतिक भाषेत चर्चा करायची, तो तुला सांकेतिक भाषेत उत्तर देईल. मग तिने असं केलं, याने असं करायचं. म्हणजे तिने असं केलं होतं,
याने असं केलं, म्हणजे तिने असं केलं होतं. जगात एकच तत्व आहे. याला वाटलं आता मी तुला एक फटका मारेल, तो म्हणला तू एक मारला तर मी दोन मारेल. पण हा नुसता असं केल्यानंतर त्या ठिकाणी लगेच विद्वानांनी सांगितलं, आमचे जे हा काव्या राहो म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकी त्रयी येणे कारणे म्हणपे पाही व्यासोश्चिष्ट जगत्रय. ज्ञानोबाराय म्हणतात सगळ्या जगातलं काव्य आहे ते व्यासाचं उष्ट आहे, जगातलं साहित्य आहे ते व्यासाचं उष्ट आहे. कारण सगळ्यांनी महाभारतातलंच काही ना काही घेतलेलं आहे. म्हणून ह्या महाभारताला काव्याचा राजा म्हटलंय. म्हणून हा काव्या रावो, काव्यांचा राजा म्हटलं. कारण राजा जसा त्या ठिकाणी श्रेष्ठ असतो, राजा जसा स्वतंत्र असतो, तसं महाभारत म्हणजे स्वतंत्र ग्रंथ आहे. महाभारताच्या आधीन सगळी काव्य आहेत आणि ग्रंथ गुरुवतीचा ठाव म्हटलंय. या ग्रंथामध्ये गांभीर्याचं केवळ आश्रयस्थान आहे. येथून रसा झाला आवो रसाळपणाचा. या ग्रंथापासूनच रसांना रसत्वाची किंवा माधुर्याची प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्या ठिकाणी पूर्वी देवतांनी वेद आणि महाभारत यांची एका तराजूत घालून तुलना केली. महाभारत एवढे सगळेच लोक वाचतात, मग महाभारत श्रेष्ठ का वेद श्रेष्ठ? जसं भागवताच्या संबंधाने असं वर्णन केलंय, 7 दिवसामध्ये जेव्हा परीक्षितीला मुक्ती प्राप्त झाली तेव्हा ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं. जगात एवढी साधनं आहेत आणि त्या ठिकाणी केवळ 7 दिवसात मुक्ती कशी काय प्राप्त झाली? म्हणून ब्रह्मदेवाने एक तराजू आणला आणि सगळी साधनं एका पारड्यात घातली आणि एका बाजूला भागवत घातलं, तर भागवताचं पारडं जड झालं असं वर्णन आलेलं आहे. लघुंनी अन्यानी जातानी. तसं देवांना आश्चर्य वाटलं, सगळेच महाभारताचं श्रवण करतात, काय असं महाभारतामध्ये? म्हणून सगळ्या देवांनी काय केलं, महाभारत एका पारड्यात घातले आणि वेद एका पारड्यात घातले. महाभारताचं पारडं जडवर ठरलं असं वर्णन केलंय. पुरा किल सुरै सर्वे समत्य तुलया धृतम चतुर्भ्य सहरस्यभ्यो वेदोभ्यो अधिकम यदा तदा प्रभूती लोकेस्मिन. अशा प्रकारे वेदाचं पारड्यापेक्षा सुद्धा हे जड ठरलेलं आहे. म्हणून ग्रंथ गुरुवतीचा ठाऊ म्हटलेलं आहे. वेदापेक्षा सुद्धा हे श्रेष्ठ ठरलं, कारण वेद जो आहे तो सगळ्यांना सुलभ नाही आहे. श्री शूद्रासी आबोला धरोनिया ठेला. वेद त्या सगळ्यांना सुलभ नाही, पण ज्यांना वेद सुलभ नाहीत अशांना सुद्धा महाभारत उपदेश करतो, अशांना सुद्धा महाभारतामुळे बोध होत असतो. आणि म्हणून ग्रंथ गुरुवतेचा ठाव. अगदी सामान्यातल्या सामान्यापासून मोठ्या मोठ्या वैराग्यवान संतांच्या, आत्मज्ञानी मोक्षज्ञानी संतांच्या पर्यंत, मोक्ष स्वरूप प्राप्त झालेल्या संतांपर्यंतांची सगळ्यांची चरित्र सांगितली. चांगल्यातल्या चांगल्या लोकांपासून ते वाईटातल्या वाईट लोकांपासून चरित्र सांगितली. चांगल्या लोकांची चरित्र सांगितली. कशा करता? चांगलं केल्याने कसं चांगलं होतं हे दाखवण्याकरता. वाईट लोकांची चरित्र सांगितली. जसं धर्मराजाचं चरित्र सांगितलंय तसंच दुर्योधनाचंही सांगितलंय. धर्मराजाचं चरित्र धर्माने कसं वागल्यानंतर कसं जीवनात चांगलं होतं म्हणून पांडवांची चरित्र सांगितली. त्याचबरोबर कौरवांची चरित्र सांगितली. वाईट वागल्यानंतर जीवनात कसं वाईट होत राहतं, वाईटाचं फळ कसं भोगावं लागतं, याचं देही याची डोळा, वाईट केल्यानंतर कसा त्रास होतो हे सगळं पाहण्याकरता, हे सगळं कळण्याकरता म्हणून सगळी चरित्र त्या ठिकाणी सांगितली. म्हणून ग्रंथ गुरुवतीचा ठावो. नवे नवे येथून रसा झाला आवो रसाळपणाचा. रस होते अगोदर, पण रसांना प्रतिष्ठा प्राप्त झालेली नव्हती. आहे शृंगार रस सुद्धा आहे,
काव्याचे आपण काल पाहिलं 10 रसांचं वर्णन केलं. शृंगार रस आहे, करुण रस आहे, हास्य रस आहे, झोपेचा सुद्धा काय आहे, एक रसच आहे, म्हणून अर्धे झोपलेले आहेत. पण हे सगळ्या रसांना प्रतिष्ठा प्राप्त. रस जर समजा त्या ठिकाणी कादंबरीमध्ये गेले तर त्यांना प्रतिष्ठा प्राप्त होईल का? काही ठराविक लोक कादंबरी वाचतात, परंतु रसांना सुद्धा प्रतिष्ठा प्राप्त झाली. रस देव सुद्धा या रसाचा आनंद घ्यायला लागला. ज्ञानेश्वरीचा रसांनी आश्रय केला, रसांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. तशी महाभारताचा रसांनी, शृंगार रसच आहे पण नल दमयंतीच्या कथेतून आला, त्यामुळे शृंगाराला सुद्धा एक प्रकारची वेगळी प्रतिष्ठा प्राप्त झाली. नल दमयंतीच्या कथेमध्ये शृंगार रसाचं खूप वर्णन आलेलं आहे, पण नुसता शृंगार आहे का? तो शृंगार रस आपल्याला शांत रसाकडे घेऊन जाणार आहे, परमात्म्याकडे घेऊन जाणार आहे. जसं ज्ञानोबाराय बोलतात ना, नुसधीच शांती कथा आणि जेल वाक्पथा, जे शृंगाराचे या माथा पाय ठेवी. आता शांतचे अभिनवेल तो परी असा मराठी बोल, समुद्राहुनी सखोल अर्थ भरित. म्हणून रसांना सुद्धा, म्हणून रसा झाला आवो रसाळपणाचा. या सगळ्या रसांना सुद्धा प्रतिष्ठा प्राप्त झाली, खरा रसपणा प्राप्त झाला. कारण रस आहेत परंतु त्यांना प्रतिष्ठा नव्हती. महाभारताच्या माध्यमातून या रसांना एवढी मोठी प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. सगळ्या रसांना त्या ठिकाणी रसांचं सेवन सर्वच करू लागलेले आहेत. अगदी या गीतार्थाची थोरी सोये श्री शंभू विवरी. हो, किंवा सनकादिकी सेविजे आदरेशी. जे भगवद्गीता म्हणजे ब्रह्मेश आणि प्रशंसिजे सनकादिकी सेविजे आदरेशी. आता भगवद्गीता म्हणजे महाभारतच आहे. म्हणून रसा झाला आवो रसाळपणाचा. ज्ञानोबाराय म्हणतात, आणखीन काय काय झालं महाभारताच्यामुळे, वाचा पुढची वही. तेवीचे ऐका. आणखी एक, अजून एक ऐका म्हणे. येथोनी शब्दश्री शतशास्त्रिक आणि महाबोधी कोवळीक दुनावली. आणखीन एक ऐका म्हणे. आणखीन एक गोष्ट झाली. रसांना तर रसपणा प्राप्त झालाच, रसांना प्रतिष्ठा प्राप्त झालेलीच आहे. रस आणखीन रसाळ झालेलेच आहेत, परंतु जेवढी काही शब्दश्री आहे तेवीचे अनका आणि ऐका. अनेक येथोनी शब्दश्री सत्शास्त्रिक. शब्दश्री म्हटले. शब्दश्री म्हणजे शब्दरूपी संपत्ती. शब्द ही माणसाच्या जीवनातली खरी संपत्ती आहे. ना तुकोबारांनी असं म्हटलंय, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच यत्ने शस्त्रे करू. आमच्याकडे जर धन कोणतं असेल तर शब्दरूपी धन आहे. शब्द वाटू धन जन लोक. आमच्याकडे शब्दाचंच धन आहे आणि या शब्दाचं धन आम्ही लोकांना वाटणार आहे. गाथा म्हणजे काय? शब्दाचं धन आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? शब्दाचंच धन आहे. तसं महाभारत सुद्धा काय? शब्दाचं धन आहे. मग शब्दश्रीला येथोनी शब्दश्री सत्शास्त्रिक. शब्दश्री काय झाली? सत्शास्त्रिक झाली. म्हणजे संपत्ती शास्त्रीय असली पाहिजे. ही शब्दश्री होती. अनेक शब्द जगामध्ये आहेत, पण त्या जगात त्या शब्दांना शास्त्रीय आधार नाही. शास्त्रामध्ये त्यांना प्रतिष्ठा नाही. संपत्ती असावी पण ती शास्त्रिक असावी, शास्त्रीय संपत्ती असावी. एखाद्या माणसाकडे धन भरपूर आहे पण ते जर अनितीने आलेलं असेल तर, अशास्त्रीय धन असेल तर तेच धन त्याच्या जीवनामध्ये त्याचं वाटोळं करणारं होत असतं, चांगलं करणारं होत नाही. म्हणून धन असावं परंतु जोडून या धन उत्तम व्यवहार. तसं शब्दरूपी धन आहे, चांगलं सुद्धा आहे आणि वाईट सुद्धा आहे. शब्दामुळे माणसाच्या जीवनामध्ये प्रतिष्ठाही प्राप्त होते
आणि शब्दामुळेच माणसाची निंदासुद्धा होते. एखादा माणूस असा बोलतो, ते बोलत असताना त्याच्या बोलण्याने सगळे लोक त्याच्यावर प्रेम करतात. संपूर्ण जगामध्ये तो प्रसिद्ध होतो. कशामुळे? शब्दामुळे. आणि एखाद्या माणसाला जगामध्ये त्या ठिकाणी निंदा प्राप्त होते, जगामध्ये त्याची छितू प्राप्त होते. कशामुळे? शब्दामुळे. ते म्हटले, कागा किसका धन हरे, कोयल किसको देत, मिठी वाणी बोलके जग आपणो करलेत. कावळेने कोणाचं धन नेलंय आणि कोकिळीने कोणाला धन दिलंय, परंतु कोकिळ सगळ्यांना आवडते आणि कावळा बसला की लोक लगेच उडून लावतात. का? शब्दाचा फरक आहे. म्हणून शब्द फार जपून वापरला पाहिजे. शब्द ही आपली खरी संपत्ती आहे. महाभारतामुळे काय झालेलं आहे? तेवीच्या ऐका एक आणि एक येथोनी शब्दश्री सत्शास्त्रिक. शब्द संपत्तीला, शब्दाच्या संपत्तीला निर्दोष शास्त्रीयता आली. म्हणजे काय? शब्दांना एक प्रकारची प्रतिष्ठा प्राप्त झाली, शब्द रूढ झाले. सत्य शब्दाचा खरा अर्थ काय? बरेच वेळेला आपण केवळ वाणीने जे बोलले जातं ते सत्य समजतो, परंतु वाणीने बोललं तेवढं सत्य नाही. तर ते सत्य कसं असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये सगळ्या जगाचं हित असलं पाहिजे, ते खरं सत्य. तुकाराम महाराज म्हणतात, दया तिचे नाव, भूतांचे पालन, अनेक निर्दळन कंटकाचे. दया म्हणजे फक्त दया करणं एवढीच दया नाही, दुष्ट माणसांचं निर्दळन करणं ही सुद्धा दया आहे. महाभारतामध्ये आपण पाहून आलो, अनेक ठिकाणी भगवान परमात्म्याने भगवंतांनी धर्मराजाला एक खोटं बोलायला लावलं. अर्ध खोटं बोलले धर्मराज. धर्मराज बोलत नव्हते, पण भगवान परमात्मा त्याला म्हणले, अजून तुला सत्य शब्दाचा अर्थ माहिती नाही. अर्जुनाचा आणि कर्णाचं ज्यावेळेस युद्ध चालू होतं, अर्जुन महाराज कर्णावर बाण चालवत नव्हते. म्हटले, हे धर्मयुद्ध नाही देवा, हे धर्मयुद्ध आहे, मी त्याला असं मारणं योग्य नाही देवा. भगवान परमात्मा म्हटले, तुला अजून धर्म ना धर्म कळत नाही. ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण झालं त्यावेळेस कुठे गेला होता धर्म सांग. या कर्णाचा धर्म कुठे गेला होता? अशा प्रकारे अनेक जे काही शब्द आहेत, दया असेल, सत्य असेल, धर्म असेल, या सगळ्या शब्दांना त्याग असेल, मौन असेल. मौन म्हणजे तरी काय हो? काही काही लोक बाहेर मौन धरतात आणि आत दुसऱ्याला शिवे देत राहतात. हे खरं मौन आहे का? नाही. मग मौन शब्दाची खरी व्याख्या काय महाभारतात तुम्हाला पाहायला मिळेल. चरित्र आले त्याच्याकरता. म्हणून ह्या सगळ्या शब्दांना शास्त्रीयत्व प्राप्त झालं. येथोनी शब्दश्री सत्शास्त्री आणि महाबोधी कोवळीक दुनावली. महाबोध होता पण त्याला कोवळीक नव्हती. कोवळीक म्हणजे अनेक ठिकाणी महाबोधाचं वर्णन आहे. उपनिषदात महाबोधाचं वर्णन आलेलं आहे, वेदांतामध्ये महाबोधाचं वर्णन आलं. महाबोध म्हणजे ज्ञान, परंतु ते ज्ञान जे आहे ते वृक्ष पद्धतीने आलेलं आहे. नुसतं ज्ञान जर ऐकायचं म्हटलं तर माणसाला ते वृक्ष वाटतं. पण महाभारतामध्ये कथेच्या माध्यमातून ज्ञान आलेलं आहे. तत्वबोधच सांगायचं आहे पण कथेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, गोष्टींच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, इतिहासाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे मग तो जो आहे महाबोध आहे त्याला एक प्रकारची कोवळीक आलेली आहे. कोवळीक दुनावली म्हटलेलं आहे. म्हणजे इतका कोमल असा महाबोध आहे. इतका महाबोध सुद्धा इतका आपल्याला सेवन करायला आनंद वाटतो, कठोर वाटत नाही. नाही तर वास्तविक पाहता महाबोध प्राप्त करायचा असेल तर त्यासाठी वैराग्य पाहिजे. ते हे विषय वैराग्य, आत्मलाभाचे भाग्य. आणि मग हे वैराग्य, विवेक, ज्ञान ह्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या वृक्ष वाटतात माणसाला. त्याग. परंतु महाभारतामध्ये हे सगळं सांगितले पण कथेच्या माध्यमातून सांगितले, सुलभ साधनेच्या माध्यमातून सांगितले. भगवान परमात्म्याने भीष्माचार्यांना सुद्धा बोध दिलेला आहे. भगवान परमात्म्याने अनेकांना बोध, अनेक गीतेच्या माध्यमातून त्या ठिकाणी बोध दिलेला आहे. पण गीतेतला बोध कसा आहे? कोवळा बोध आहे.
हो, देवाचे शब्द सांगताना भगवान परमात्मा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐसा कोवळा बोल बोलिला. असा भगवान परमात्मा बोलणं आहे, भगवंताचं असं बोलणं आहे, आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादे श्रीकृष्ण जगजाठी. भगवान परमात्मा असं काही बोलतात, इतकं सुंदर सांगतात की सामान्यातल्या सामान्याला सुद्धा सहज बोध होईल. म्हणून मग पिकलिया सुखाचा परिमळू, निवाली अमृताचा कल्लोळू, ऐसा कोवळा आणि सरळ बोल बोलला. अशा प्रकारे भगवान परमात्मा बोललेले आहेत. हे महाभारतातलंच बोलणं आहे. गीतेतलं बोलणं म्हणजे काय? महाभारतातलंच बोलणं आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय सांगतात, आणि महाबोधी कोवळीक दुनावली. महाबोधाला सुद्धा त्या ठिकाणी कोवळीक आलेले आहे. म्हणजे उपनिषदातलं तत्वविवरण आहे ते वृक्ष वाटतं, परंतु महाभारतातील तत्वचर्चा उपमा दृष्टांत यांनी युक्त असल्याने सुबोध आणि वृद्ध झालेले आहे. अशा प्रकारे इथं चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुची साले, आणि सौभाग्य पोखले सुखाचे येत. राहिलेला विचार उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरद हरिविठ्ठल.